आज आपल्यासोबत सर्वांचे लाडके प्रेमळ स्वभावाचे युवकांचे प्रेरणास्थान खंबीर नेतृत्व असलेले शिवसेनेचे बाळासाहेबांचे लाडके शिवसैनिक राजू शेठ जयस्वाल आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये राजकीय दृष्ट्या गोरगरिबांना त्रास देऊन दंगल करायचा या मागचा उद्देश आहे. कारण आज 300 वर्ष किमान झाले असेल त्या कबरला, त्यावेळेस पासून जर तो मुद्दा लावून धरला असता तर मी समजला असतो का काहीतरी वेगळं आहे. पण ज्या गोष्टीला 300 वर्ष निघून गेले आणि ते मुद्दा आज उपस्थित करायचा का करायचा? आज गोरगरीब जनता उपाशी मरती माझी घाटीमध्ये. काय परेशानी ह्या आमदार खासदार राज्यमंत्री कॅबिनेट मंत्र्याला सांगावं का एक वेळ चक्कर मारून यावं का काय परिस्थिती गोरगरीब जनतेची. आज हा मुद्दा तर नवीनच काढला. अहो आज पवित्र रमजान महिना चालू आहे, सगळं पवित्र काम चालू आहे. आज सगळं तुम्ही खेडोपाडी जा, गावोगावी जा, सगळे हिंदू मुस्लिम एकत्रित काम करतात, एकमेकाचा आदर सन्मान करतात. तिथं त्यांचं काही नाही ना. आता कबरीचं मध्ये काय आलं मला हे म्हणायचं आहे, कबरीतून काय मिळणार आहे तुम्हाला काढायला? काय मिळणार आहे याच्यातून? आज ज्या कमेटवर हे सरकार निवडून आलं ती कमेट जनतेच्या पूर्ण नाही करू राहिलं. दिली का 3 लाखाची कर्जमाफी? आज लाडक्या बहिणीला पैसे वाटले. आज महात्मा फुले जन आरोग्य योजना जी सगळ्या गोरगरिबाची कामाची होती तिच्यात सुद्धा अडथळे आणायचा प्रयत्न केला. आज कितीतरी लाडक्या बहिणीचे पैसे कट झाले. ज्याच्याकडे गाड्या आहे, ज्याच्याकडे हे, ते फक्त इलेक्शन पुरतेच मर्यादित होते. आता ते बी विसरले. आणि आता जी महात्मा फुले योजना याच्यात बी आता 8 घालून राहिले का आयुष्यमान कार्डच लागत तरच ऑपरेशन होईल. हे कसं तरी आज गोरगरीब सामान्य लोकांना एकदम त्रास द्यायचा आणि त्यातून काय पोळी भाजायची. पण आज संभाजीनगर माझं सगळ्याचं ऐतिहासिक आवडतं शहर आहे आणि मला खात्री आहे का सगळे गोरगरीब जनता, सर्व हिंदू मुस्लिम दलित सर्व जाती धर्माचे लोक आज एकत्रितपणे संभाजीनगरला राहतात. त्यामुळं इथं काही दंगल घडणार नाही. कारण आमच्यासारखे शिवसैनिक इथं आहे. तुम्ही आज आपण मुद्दे उपस्थित करायचे आणि AC मध्ये बसायचं आणि AC मधून त्या TV वर बघायचं का आज संभाजीनगरला काय चाललं म्हणून. मनोज पाटील जरांगे दादा किती दिवसापासून उपोषण आहे, किती काय का देत नाही मराठी समाजाला न्याय? सगळे मराठी समाजाचे मंत्री संत्री आज सरकारमध्ये का देत नाही न्याय? आणि जसं तुम्ही औरंगजेबच्या कबरीवर बोलता, तुम्हाला कुठतरी एक महाराष्ट्राचं समीकरण बदलायचं आणि आपलीच पोळी भाजायची, त्या हिशोबाने तुमचं कार्य चालू आहे. पण आज जनता, आता तुम्ही मागच्या इलेक्शनला बरेच प्लॅन उभा केले, लाडक्या बहिणीचा केला, आश्वासनं भरपूर दिले, शेतकऱ्याची कर्जमाफी करू म्हणले, ते सुद्धा केली नाही. आज शेतकरी राजा आत्महत्येच्या दारामध्ये. आज कितीतरी संभाजीनगरला आत्महत्या होते. याच्याकडे तुमचं लक्ष द्यायचं काम नाही. मी तरी ह्या सरकारचा निषेध करतो. पण मी आज मायबाप जनतेला पुन्हा एकदा विनंती करतो शिवसैनिक म्हणून का ज्याप्रमाणे आपण सर्व धर्म समभाव आपल्याला डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरच्या संविधानानुसार, बाबासाहेब आंबेडकरांच्या, आपण सगळे एक्याने खुश राहू, राजकारणाला बाजूला टाकू. पण आपण सगळं संबंधित दिवाळी आली तर आपण सगळे मिळून दिवाळी बनवू, रमजान आले तर सगळे मिळून रमजान बनवू, दलित बांधवांचा सण असून सगळे मिळून साजरा करू. पण ह्या लफड्याबाज लोकांच्या नादी लागायचं नाही. एक शिवसैनिक म्हणून सांगतो का आपण ठामपणे ह्या सरकारचा निषेध करतो. पण जे औरंगजेबच्या कबरीवर जे बोलते त्या लोकांचा सुद्धा निषेध करतो. कारण हे येणाऱ्या काळामध्ये योग्य नाही. यात अशा या घटनेमुळे जर समजा काही याचा परिणाम झाला दंगलीवर, तर मला तरी समजतं आमदार खासदारचा एक मुलगा सुद्धा दंगलीमध्ये राहणार नाही. गोरगरीब सामान्य जनतेची लूट होणार आणि त्यांना ती झळ पोहोचणार. म्हणून मी या गोष्टीचा निषेध करतो.